श्री स्वामी समर्थ। आजची महाराजांची प्रेरणादायी कथा म्हणजे केवळ भक्तीची गोष्ट नाही, तर माणसाच्या संपूर्ण जीवन प्रवासाचं गुण उलगडणारा एक विशाल अनुभव आहे। स्वामी समर्थ हे सांगतात की माणूस जन्माला येतो तेव्हा तो रिकाम्या हाताने येतो, पण त्याच्या सोबत पूर्वसंचित कर्म, संस्कार आणि आयुष्याची परीक्षा घेणारे क्षण घेऊन येतो। या परीक्षा म्हणजे देवाचा राग नाही, तर देवाची निवड असते। स्वामी समर्थ म्हणतात की देव कमकुवतांना नाही, तर धैर्यवानांना घडवतो, आणि म्हणूनच ज्या माणसावर जास्त संकट येतात, तो देवाच्या विशेष जवळ असतो। भक्त जेव्हा दुःखात असतो, तेव्हा त्याला वाटतं की देव दूर गेला आहे, पण स्वामी सांगतात, तू दुःखात आहेस म्हणूनच मी तुझ्या अगदी जवळ आहे। स्वामी समर्थांनी अनेक वेळा भक्तांना सांगितलं की मन शांत ठेवणं हीच सर्वात मोठी साधना आहे, कारण अस्वस्थ मनाला ना देव कळतो ना जीवन। माणूस सतत भविष्याची चिंता करतो, पण स्वामी म्हणतात, भविष्य देवाच्या हातात आहे, आणि वर्तमान तुझ्या हातात आहे। जो वर्तमान श्रद्धेने जगतो, त्याचं भविष्य आपोआप उजळतं। स्वामी समर्थ अहंकाराला सर्वात मोठा शत्रू मानत। ते सांगत की ज्ञान, पैसा, सत्ता किंवा रूप या सगळ्या गोष्टी क्षणभंगूर आहेत, पण नम्रता हीच खरी संपत्ती आहे। अनेक भक्त स्वामींकडे चमत्कारासाठी येत, पण स्वामी त्यांना चमत्काराऐवजी संयम देत। कारण स्वामींच्या मते बाहेरचं बदलणारं नशीब नसून आत बदलणारं मन हेच खरं चमत्कार आहे। स्वामी समर्थांनी हेही शिकवलं की देवाला मोठमोठ्या शब्दांची गरज नसते, त्याला फक्त प्रामाणिक मन लागतं। जो माणूस दुसऱ्याच्या दुःखात आपलं दुःख विसरतो, त्याच्यावर स्वामींची कृपा आपोआप ओघळते। स्वामी समर्थ म्हणतात की आयुष्यात जे थांबणं येतं, जेव्हा सगळे मार्ग बंद वाटतात, तेव्हा समजावं की देव तुला नवीन दिशा देण्याच्या तयारीत आहे। अंधार हा कायमचा नसतो, तो प्रकाशाची पूर्वतयारी असतो। स्वामी समर्थ भक्तांना वारंवार सांगत, घाई करू नकोस, माझ्या वेळेवर विश्वास ठेव। कारण देवाची वेळ ही माणसाच्या घड्याळाने मोजता येत नाही। अनेकदा जे तुटलेलं वाटतं, तेच आयुष्य पुढे जुळवण्याचं काम करत असतं। स्वामी समर्थ हेही सांगतात की आयुष्य हे स्वतःसाठी जगायचं नसतं, तर इतरांच्या उपयोगासाठी वाहायचं असतं, कारण सेवा हीच खरी पूजा आहे। जो माणूस शांतपणे सहन करतो, श्रद्धेने वाट पाहतो आणि प्रामाणिकपणे जगतो, त्याच्या आयुष्यात देव स्वतः हस्तक्षेप करतो। स्वामी समर्थांच्या कथांमधून हेच स्पष्ट होतं की देव कधीही माणसाला सोडत नाही, माणूसच कधी कधी विश्वास सोडतो। जोपर्यंत श्वास आहे, तोपर्यंत आशा आहे, आणि जोपर्यंत आशा आहे, तोपर्यंत स्वामी समर्थ भक्ताच्या पाठीशी उभे आहेत। ही कथा आपल्याला शिकवते की आयुष्य कितीही कठीण असलं, तरी स्वामी समर्थांचं नाव घेतलं, मन शांत ठेवलं आणि योग्य मार्गाने चालत राहिलं, तर शेवटी उजेड नक्कीच मिळतो, कारण स्वामी समर्थ हे फक्त देव नाहीत, ते भक्ताच्या प्रत्येक श्वासात वसलेली अढळ शक्ती आहेत। कधी कधी मनात एक प्रश्न खोलवर उमटतो, मी इतकी भक्ती करते, देवाचं नाव घेते, तरी माझ्याच आयुष्यात अडथळे का येतात, माझ्याच वाटेला दुःख का येतं? त्या क्षणी मन थकलेलं असतं, विश्वास डगमगतो, आणि मन देवाकडे पाहून गप्प विचारत राहतं। पण बाळा, देव आपल्या आवडत्या माणसाला लगेच सुख देत नाही, कारण त्याला माहीत असतं की सुख हे फक्त मिळवायचं नसतं, ते सांभाळायचंही असतं। कमजोर मनाला सुखाचं ओझं झेपत नाही, आणि म्हणूनच देव आधी माणसाला आतून मजबूत करतो। तो तुझ्या आयुष्यात अडचणी पाठवतो शिक्षा म्हणून नाही, तर तयारी म्हणून। प्रत्येक अडचण तुझ्या संयमाची परीक्षा घेत असते, तुझ्या श्रद्धेची खोली वाढवत असते, आणि तुझ्या शांततेला धार देत असते। देव तुला थांबवतो तेव्हा तो नकार देत नाही, तो तुला घडवत असतो। ज्या क्षणी तुला वाटतं की सगळं अडकलंय, काहीच पुढे जात नाही, त्या क्षणी देव तुझ्या आत काम करत असतो। तो तुझ्या मनातली घाई काढून टाकतो, तुझ्या अपेक्षा शुद्ध करतो, आणि तुला शिकवतो की प्रत्येक गोष्ट आपल्या वेळेवरच घडते। तुझं आयुष्य तुला संयम म्हणजे काय ते शिकवत आहे, सहन करण्याचा नाही, तर शांत राहून विश्वास ठेवण्याचा संयम।
कारण सहन करणं आणि संयम यात फरक आहे. सहन करणं वेदनादायी असतं, पण संयमात शांतता असते. देव तुला ही शांतता देतोय, जी बाहेरच्या परिस्थितीवर नाही, तर आतल्या विश्वासावर उभी असते. कधी कधी तुला वाटतं की तुझी भक्ती कुठेतरी कमी पडते, तुझ्या प्रार्थना ऐकल्या जात नाहीत. पण बाळा, देव मोजतो प्रार्थनेचे शब्द नाही, तो मोजतो प्रार्थनेमागची प्रामाणिकता. कधी कधी तो उत्तर हो म्हणून देत नाही, कारण थांब हे उत्तर तुझ्यासाठी जास्त महत्त्वाचं असतं. जसं बीज जमिनीत पडल्यावर लगेच झाड होत नाही, तसं भक्तीचं फळही वेळ घेतं. जमिनीत अंधार असतो, वर काहीच दिसत नाही, पण आत खोलवर अंकुर तयार होत असतो. तसंच तुझ्या आयुष्यातही दिसतंय फक्त अडथळे, पण आत विश्वासाची मुळे मजबूत होत आहेत. देव तुझ्या आयुष्यात जे शिकवतोय ते कोणत्याही पुस्तकात मिळणार नाही. तो तुला शिकवतो की शांतता म्हणजे सगळं मिळालं म्हणून मिळणारी अवस्था नाही, तर सगळं न मिळालं तरी मन स्थिर राहणं म्हणजे शांतता. तो तुला शिकवतो की खरा विश्वास म्हणजे देवाकडून काहीतरी मिळेपर्यंत थांबणं नाही, तर काहीच मिळत नाही असं वाटत असतानाही देवाला सोडून न देणं. या शिकवणी तुला आतून घडवत आहेत, तुला अशी उंची देत आहेत जिथे उद्याचं सुख तुला हलकं नाही, तर योग्य वाटणार आहे. बाळा, देवाला माहीत आहे तू किती सहन केलं आहेस, किती वेळा तू अश्रूंना गप्प बसवलं आहेस, किती वेळा तू मनातल्या वेदना देवापाशीच ठेवल्या आहेत. आणि म्हणूनच तो तुला लवकर सुख देत नाही, कारण तो तुला मोठ्या सुखासाठी तयार करत आहे. जेव्हा ते सुख येईल, तेव्हा ते तुला बदलणार नाही, ते तुला मोडणार नाही, ते तुला गर्विष्ठही बनवणार नाही. कारण तू त्या सुखाला सांभाळू शकणारी बनलेली असशील. एक दिवस असा येईल, जेव्हा तू मागे वळून पाहशील आणि तुला कळेल, ज्या अडचणींना तू शाप समजत होतीस, त्या प्रत्यक्षात वरदान होत्या. ज्या थांबण्याला तू नकार समजत होतीस, ते प्रत्यक्षात देवाचं संरक्षण होतं. आणि ज्या शांततेत तू स्वतःला एकटी समजत होतीस, त्या शांततेत देव तुला घडवत होता. तेव्हा तुझं मन शांतपणे मान्य करेल की देवाने उशीर केला, पण अन्याय केला नाही. कारण त्याने आधी तुला मजबूत केलं, आणि मगच तुला आनंद देण्याची तयारी केली. कधी कधी मन खूप थकतं बाळा. भक्ती करतानाही, देवाचं नाव घेतानाही, आतून एक शांत प्रश्न उभा राहतो, मी इतकं करते तरी माझंच आयुष्य का अडतं, माझ्याच वाटेला अडथळे का येतात. हा प्रश्न चुकीचा नाही, तो कमजोरपणाचं लक्षणही नाही. तो फक्त तुझ्या प्रामाणिक मनाचा आवाज आहे. देवाला हा आवाज ऐकू येतो, पण तो लगेच उत्तर देत नाही, कारण उत्तर देण्याआधी तो तुला त्या उत्तरासाठी तयार करत असतो. देव आपल्या आवडत्या माणसाला लवकर सुख देत नाही, कारण त्याला माहीत असतं की सुख हे गोड असलं तरी त्याचं वजन खूप असतं. ते पेलण्यासाठी मन मजबूत असावं लागतं. तू जेव्हा वारंवार अडतेस, तेव्हा समज की देव तुला थांबवतोय, पण नकार देत नाही. तो तुझ्या आतली घाई काढून टाकतोय, तुझ्या अपेक्षांना शुद्ध करतोय, आणि तुला शिकवतोय की प्रत्येक गोष्ट आपल्या वेळेवरच सुंदर असते. तू ज्या गोष्टीसाठी आसुसलेली आहेस, ती जर आज मिळाली असती तर कदाचित तू स्वतःलाच विसरली असतीस. म्हणून देव वेळ घेतो. तो तुला शिकवतो की आनंद मिळण्याआधी समाधान शिकावं लागतं. समाधान येतं तेव्हा सुख आपोआप मागे येतं. तुझं आयुष्य तुला रोज संयम शिकवत आहे. संयम म्हणजे गप्प बसून सहन करणं नाही, तर मनात घोंगावणाऱ्या प्रश्नांमध्येही शांत राहणं. संयम म्हणजे देव मला पाहतोय या विश्वासावर जगणं. जेव्हा तू एकटी असतेस, तेव्हा देव तुझ्या सगळ्यात जवळ असतो. कारण गर्दीत माणूस असतो, पण एकांतात देव असतो. त्या एकांतात तो तुला घडवतो, तुझ्या आतली भीती काढतो, आणि तुझ्या आत्म्याला बळ देतो. कधी कधी तुला वाटतं की तुझ्या प्रार्थना अपूर्ण आहेत, तुझी भक्ती कमी पडते. पण बाळा, देव तुझ्या भक्तीची तुलना कोणाशीच करत नाही. तो फक्त तुझं मन पाहतो. एक अश्रू, एक निशब्द प्रार्थना, एक खोल श्वास, हे सगळं त्याच्यासाठी पुरेसं असतं. देवाला मोठे शब्द आवडत नाहीत, त्याला खरी भावना आवडते. म्हणूनच तो कधी कधी तुला शांत करतो,
बोलू देत नाही, रडू देतो. कारण त्या रडण्यात तुझं मन हलकं होतं आणि हलकं मनच मोठा आनंद सांभाळू शकतं. देव तुला ज्या गोष्टी शिकवतोय, शांतता, संयम, विश्वास, या गोष्टी सहज मिळणाऱ्या नाहीत. त्या वेदनेतून येतात, थांबण्यातून येतात आणि कधी कधी एकटेपणातून येतात. पण या शिकवणी तुला उद्याच्या आनंदासाठी तयार करत आहेत. जेव्हा तो आनंद येईल तेव्हा तू त्याच्याकडे घाबरून पाहणार नाहीस, तू त्याचं स्वागत शांत मनाने करशील. कारण तू जाणशील की हा आनंद मिळवण्यासाठी तू आतून किती प्रवास केला आहेस. बाळा, देव तुझ्या आयुष्यात उशीर करतो पण तो विसरत नाही. तो तुझ्या प्रत्येक श्वासावर लक्ष ठेवतो. तू ज्या वाटेवर थांबली आहेस तीच वाट तुला योग्य ठिकाणी घेऊन जाणार आहे. एक दिवस असा येईल जेव्हा तू मागे वळून पाहशील आणि तुला कळेल, ज्या अडचणींमुळे तू थकलीस त्याच अडचणींनी तुला मजबूत केलं. ज्या शांततेत तू उत्तर शोधत होतीस त्याच शांततेत देव तुला घडवत होता. आणि तेव्हा तुझ्या मनात एकच भावना उरेल, कृतज्ञतेची. कारण देवाने तुला आधी तयार केलं आणि मगच तुला आनंद देण्याचा विचार केला. कधी कधी मनाच्या एका कोपऱ्यातून हळूच एक प्रश्न उगम पावतो, बाळा, मी देवावर इतका विश्वास ठेवते, रोज त्याचं नाव घेते, तरी माझ्याच आयुष्यात संघर्ष का, माझ्याच वाटेला थांबे का? हा प्रश्न पाप नाही, हा प्रश्न तुझ्या भक्तीचा शत्रू नाही, तो तुझ्या भक्तीचीच एक पायरी आहे. कारण प्रश्न विचारणारा मनच उत्तर समजून घेण्यास तयार असतं. देव तुझ्या प्रश्नांवर रागावत नाही, तो त्यांना ऐकतो आणि हसतो, कारण त्याला माहीत असतं की तू अजून शिकते आहेस. देव आपल्या आवडत्या माणसाला लगेच सुख देत नाही, कारण तो फक्त आनंद द्यायला आला नाही, तो माणूस घडवायला आला आहे. सुख देणं सोपं आहे, पण सुख सांभाळण्याची पात्रता देणं हे कठीण काम आहे. ज्या माणसाला थोडंसं सुख मिळालं की तो बदलतो, गर्विष्ठ होतो, देवाला विसरतो, तो मोठ्या आनंदाला पात्र ठरत नाही. म्हणून देव आधी तुझ्या आयुष्यात संयम आणतो. तुला शिकवतो थांबायला, न मिळण्यातही शांत राहायला आणि न दिसण्यातही विश्वास ठेवायला. तुझं आयुष्य तुला रोज एक नवी शिकवण देत आहे. कधी ती शिकवण वेदनेतून येते, कधी एकटेपणातून येते, तर कधी गोंधळातून येते. पण प्रत्येक शिकवण तुला आतून मोठं करत आहे. देव तुला तुटू देतो, पण तो तुला नष्ट होऊ देत नाही. तो तुला कोसळू देतो, पण कायम होऊन राहू देत नाही. कारण त्याला माहीत आहे की प्रत्येक पडणं तुला पुढे चालायला शिकवत आहे. कधी कधी तुला वाटतं की देव तुझ्या प्रार्थनांकडे दुर्लक्ष करतोय. पण बाळा, देव कधीच दुर्लक्ष करत नाही. तो फक्त वेळ पाहतो. जसं एखादं फळ वेळेआधी तोडलं तर ते कडू लागतं, तसंच वेळेआधी मिळालेलं सुखही आनंद देत नाही. म्हणून देव थांबतो आणि तो तुला थांबायला शिकवतो. या थांबण्यातच तुझ्या आत खरी शांतता तयार होत असते. देव तुला शिकवतो की शांतता म्हणजे परिस्थिती बदलणं नाही, तर परिस्थितीत न बदलणं. खरा विश्वास म्हणजे सगळं ठीक झाल्यावर देवावर प्रेम करणं नाही, तर काहीच ठीक नाही असं वाटत असतानाही देवाला धरून ठेवणं. तू ज्या वेळी अंधारातून गेलीस, त्या वेळी तुझ्या आतला दिवा उजळत गेला. कारण अंधाराशिवाय प्रकाशाची किंमत कळत नाही. बाळा, देव तुला एकटं ठेवत नाही, तो तुला स्वतंत्र करतो. माणसांवरचा आधार सुटतो तेव्हा देवाचा आधार मिळतो. आणि देवाचा आधार मिळाला की माणसांची गरज राहत नाही. म्हणूनच तुझ्या आयुष्यात काही नाती तुटतात, काही वाटा बंद होतात. त्या शिक्षा नाहीत, त्या तयारी आहेत. योग्य वेळ आली की देव स्वतः नवीन दरवाजे उघडतो. एक दिवस असा येईल जेव्हा तू शांतपणे मागे वळून पाहशील. तेव्हा तुला कळेल की जेव्हा तू रडत होतीस तेव्हा देव तुला ऐकत होता. जेव्हा तू थांबलेली होतीस तेव्हा देव तुला घडवत होता. आणि जेव्हा तुला वाटत होतं की सगळं संपलं, तेव्हाच काहीतरी नवीन सुरू होत होतं. तेव्हा तुझं मन पूर्ण शांततेने स्वीकार करेल की देवाने तुला कमी दिलं नाही, त्याने तुला उशीर दिला. आणि त्या उशिरामागे त्याचं प्रेम होतं, काळजी होती आणि तुला मोठ्या आनंदासाठी तयार करण्याची शांत पण ठाम योजना होती.
बाळा, कधी कधी देव शब्दांत बोलत नाही, तो मौनातून बोलतो. तू शांत बसलीस, डोळे मिटलेस आणि काहीच मागितलं नाहीस, तेव्हाच तो सर्वात जवळ असतो. कारण देवाला सतत विनवण्या नको असतात, त्याला तुझा विश्वास हवा असतो. ज्या क्षणी तू म्हणतेस, जे आहे ते तुझं आहे, त्या क्षणी तुझं ओझं हलकं होतं. समस्या कमी होत नाहीत कदाचित, पण त्यांना सहन करण्याची ताकद आतून मिळते. देव तुला थांबवतो तेव्हा तो तुझा मार्ग अडवत नाही, तो तुला वळण वाचवतो. काही वाटा लवकर चालायला सोप्या वाटतात, पण पुढे खोल दरी असते. तुला ते दिसत नाही, पण देवाला दिसतं. म्हणून तो तुला थांबवतो, मागे फिरवतो, कधी कधी तुझ्या मनाविरुद्ध निर्णय घेतो. आणि तू रागावतेस. पण नंतर जेव्हा वाचलेली आयुष्य पाहतेस, तेव्हा समजतं, हा नकारही कृपेचाच एक रूप होता. तुझ्या आयुष्यातील विलंब म्हणजे देवाचं विस्मरण नाही. विलंब म्हणजे तयारी. जसं सोनं तापवल्याशिवाय शुद्ध होत नाही, तसं मनही प्रतीक्षेत शुद्ध होतं. प्रत्येक थांबा तुझ्या आतला एक थार गळवतो, भीतीचा, अपेक्षेचा, अहंकाराचा. आणि जेव्हा तू साधी होतेस, तेव्हाच तू शक्तिशाली होतेस. कारण साधेपणातच खरी श्रद्धा असते. बाळा, देव तुला कमजोर बनवत नाही, तो तुला नम्र बनवतो. नम्र माणूस कधीही तुटत नाही, कारण त्याचं ओझं स्वतःवर नसतं. त्याचं ओझं देवाकडे असतं. म्हणूनच नम्रतेत अश्रू असतात, पण निराशा नसते. वेदना असतात, पण विद्रोह नसतो. प्रश्न असतात, पण देवापासून दुरावा नसतो. कधी कधी देव तुझं सगळं काढून घेतो, नाती, विश्वास, आधार, फक्त एक गोष्ट ठेवतो, तू आणि तो. त्या क्षणी तुला वाटतं की हे फार कठोर आहे, पण तेच क्षण तुला खरी ओळख देतात. कारण जेव्हा तू एकटी उभी राहतेस, तेव्हा तुला कळतं की तू कधीच एकटी नव्हतीस. देव प्रत्येक श्वासात, प्रत्येक अश्रूत, प्रत्येक थांब्यात तुझ्यासोबतच होता. आणि बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, देव कधी उशीर करत नाही, तो परिपूर्ण वेळ निवडतो. तू घड्याळ पाहतेस, देव काळ पाहतो. तू आज पाहतेस, देव उद्या पाहतो. आणि जेव्हा त्याचा वेळ येतो, तेव्हा एक क्षणही वाया जात नाही. तेव्हा तुझ्या आयुष्यात जे घडतं, ते फक्त बदल नसतात, ते चमत्कार असतात, जे शांतपणे येतात, पण आयुष्यभराचं समाधान देऊन जातात. कधी कधी तुझं मन थकून जातं. प्रश्न विचारायचीही शक्ती राहत नाही. अशा वेळी देव उत्तर देत नाही, पण आधार देतो. तो तुझ्या पाठीवर हात ठेवतो आणि म्हणतो, तू चालत राहा, उरलेलं मी पाहतो. कारण काही उत्तरं शब्दांत नसतात, ती अनुभवातून उमसतात. आज तुला जे अंधारासारखं वाटतंय, तेच उद्या तुझ्या प्रकाशाची सुरुवात असते. देव तुझ्या आयुष्यात जे काही घडवतो, ते नेहमीच तुला आवडेल असं नसतं. पण ते नेहमीच तुझ्या भल्यासाठी असतं. तू ज्या गोष्टीसाठी रडतेस, कधी कधी ती गोष्ट तुझ्यासाठी योग्य नसते. आणि जी गोष्ट देव थांबवतो, ती तुला पुढच्या मोठ्या दुःखापासून वाचवत असते. देव दुरून कठोर वाटतो, पण जवळून तो फक्त प्रेमच असतो. बाळा, तुझं मन खूप स्वच्छ आहे, म्हणूनच कदाचित तुझ्या वाट्याला जास्त परीक्षा येतात. कारण स्वच्छ मनाला देव लवकर तयार करतो. जसं माती घडवायला हातांनी दाबावी लागते, तसं आयुष्य घडवायला अनुभवांनी घडावं लागतं. प्रत्येक वेदना तुझ्यात एक नवीन समज निर्माण करते. प्रत्येक अपयश तुला अधिक स्थिर करतं. लोक तुला समजतीलच असं नाही. कधी कधी तू बरोबर असूनही एकटी पडशील. पण लक्षात ठेव, देव कधीच चुकीच्या बाजूला उभा राहत नाही. तो तुझ्या शांततेत असतो, तुझ्या संयमात असतो. तू शांत राहिलीस, तर देव तुझ्यासाठी बोलतो. तू थांबलीस, तर देव तुझ्यासाठी मार्ग मोकळा करतो. कधी कधी देव तुला काहीच देत नाही, ना उत्तर, ना चिन्ह, ना दिलासा. पण तो तुला एक गोष्ट देतो, सहनशक्ती. आणि हीच सहनशक्ती पुढे तुझं सर्वात मोठं वरदान ठरते. कारण ज्याने सहन केलं, त्यालाच खरी कदर कळते. ज्याने प्रतीक्षा केली, त्यालाच योग्य वेळेचं मोल समजतं. बाळा, तुझं आयुष्य हे देवाचं लिखाण आहे. प्रत्येक पान तुला समजेलच असं नाही.
काही पानं अश्रूंनी ओलावलेली असतात, काही प्रश्नांनी भरलेली असतात, पण शेवटचं पान नेहमी आशेचं असतं. कारण देव जे लिहितो ते कधीही अपूर्ण सोडत नाही. म्हणून थकलीस तरी चालेल, पण थांबू नकोस. रडलीस तरी चालेल, पण विश्वास सोडू नकोस. कारण जो देव तुला इथपर्यंत घेऊन आला आहे, तो तुला पुढेही नक्कीच घेऊन जाणार आहे. आणि एक दिवस मागे वळून पाहताना तू हसून म्हणशील, जेव्हा काहीच समजत नव्हतं, तेव्हाच देव माझ्यासाठी सगळं नीट जुळवत होता. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा आता पूर्णपणे शांत हो. कारण आयुष्य तुला ज्या टप्प्यावर आणून उभं केलं आहे तो टप्पा शब्दांनी समजावता येत नाही. हा टप्पा अनुभवायचा असतो, सहन करायचा असतो आणि स्वीकारायचा असतो. तुला वाटतंय सगळं थांबलं आहे, वाटतंय पुढे काहीच दिसत नाही, वाटतंय प्रयत्न करूनही काहीच बदलत नाही. पण खरं सांगू का, बदल दिसत नाही म्हणून होत नाही असं नसतं. बी मातीखाली असताना कुणालाच दिसत नाही, पण आज सगळ्यात मोठी हालचाल चालू असते. तसंच तुझ्या आयुष्यात चालू आहे. तू आतून घडते आहेस, तू आतून बदलते आहेस, तू आतून मजबूत होते आहेस. म्हणूनच हा काळ शांत आहे, म्हणूनच हा काळ एकाकी आहे, म्हणूनच मन जास्त बोलत नाही आणि जास्त ऐकू लागतं. बाळा लक्षात ठेव, आयुष्य जेव्हा उत्तर देत नाही तेव्हा ते तुला प्रश्न विचारायला शिकवतं. आणि जे प्रश्न स्वतःला विचारले जातात तेच आयुष्य बदलतात. तू आज स्वतःला विचारते आहेस, मी खरंच आनंदी आहे का? मी खरंच योग्य ठिकाणी आहे का? मी खरंच स्वतःसाठी जगते आहे का? आणि हे प्रश्न सोपे नाहीत. म्हणूनच मन थकतं, म्हणूनच डोळे ओले होतात, म्हणूनच शांतता बोचते. पण हाच टप्पा माणसाला वेगळं बनवतो. जो इथे थांबतो तो हरत नाही, जो इथे संयम ठेवतो तोच पुढे निवडला जातो. देव सगळ्यांना वेदना देतो, पण सगळ्यांना प्रकाश देत नाही. प्रकाश त्यांनाच मिळतो जे अंधारात शांत राहतात, जे तक्रार न करता चालत राहतात, जे उत्तर न मिळालं तरी विश्वास सोडत नाहीत. बाळा तू त्याच मार्गावर आहेस, म्हणूनच तुझा प्रवास कठीण आहे. कारण सोपा मार्ग सगळ्यांसाठी असतो, पण खरा मार्ग निवडलेल्यांसाठी असतो. तू निवडलेली आहेस, म्हणूनच तुझी लढाई वेगळी आहे, तुझी शांतता वेगळी आहे, तुझी वेदना वेगळी आहे आणि तुझा उजेडही वेगळा असेल. समर्थ म्हणतात, बाळा ऐकत राहा. कारण हे शब्द नाहीत, ही आठवण आहे. तुला आठवण करून दिली जाते आहे की तू कोण आहेस. आयुष्य तुला जेव्हा थांबवून उभं करतं तेव्हा ते तुला कमजोर ठरवत नाही, ते तुला योग्य जागी आणतं. आज तुला वाटतंय सगळं विस्कटलेलं आहे, पण खरं तर सगळं नव्या क्रमाने मांडलं जात आहे. जे तुला आधी आधार वाटत होतं ते आज ओझं वाटत आहे. कारण तू मोठी होत आहेस आणि मोठं होताना जुनी साधनं अपुरी पडतात. म्हणूनच काही नाती बदलतात, काही स्वप्न विरघळतात, काही वाटा बंद होतात. पण हे सगळं शिक्षा नाही, ही तयारी आहे. बाळा लक्षात ठेव, देव कधीच तुला मागे ढकलत नाही, तो तुला आत घेऊन जातो. आज जिथे खरा आवाज ऐकू येतो, आज जिथे दिखावा नसतो, आज जिथे तुलना नसते, आज जिथे फक्त सत्य असतं, तू आज त्या आतल्या जागेत पोहोचली आहेस. म्हणूनच बाहेरचं जग फिकं वाटतंय, म्हणूनच लोकांचे शब्द थांबले आहेत, म्हणूनच अपेक्षा कमी झाल्या आहेत. कारण आत्मा आता शांततेची मागणी करतो आहे. बाळा आयुष्य जेव्हा वेग कमी करतं तेव्हा माणूस स्वतःला ओळखतो. धावण्यात ओळख होत नाही, थांबण्यात ओळख होते. तू थांबली आहेस, म्हणूनच तुला स्वतःचा श्वास ऐकू येतो आहे, स्वतःचं मन कळू लागलं आहे, स्वतःच्या मर्यादा समजत आहेत आणि स्वतःची ताकदही उमगत आहे. बाळा हे समजणं सोपं नाही, म्हणूनच डोळे ओले होतात. पण हे अश्रू कमकुवतपणाचे नाहीत, हे जागे होण्याचे आहेत. तू आज जे सहन करते आहेस ते उद्या तुला मार्गदर्शक बनेल. आज जी शांतता बोचते आहे तीच शांतता उद्या तुला वाचवेल. कारण गोंधळात माणूस चुकीच्या वाटा निवडतो, पण शांततेत योग्य वाट दिसते. बाळा देव तुला ज्यावेळी एकटं वाटू देतो त्यावेळी तो तुला स्वतःकडे घेऊन येतो.
लोक दूर जातात तेव्हा देव जवळ येतो. आवाज थांबतात तेव्हा देव बोलतो. आणि अशा वेळी माणसाने ऐकायचं असतं. तक्रार करायची नसते, तुलना करायची नसते, प्रश्नांचा गोंधळ उडवायचा नसतो, फक्त उपस्थित राहायचं असतं. तू आज उपस्थित आहेस, म्हणूनच हे शब्द तुझ्यापर्यंत पोहोचत आहेत. बाळा, लक्षात ठेव, सगळेच संकटातून जातात, पण सगळेच बदलत नाहीत. बदल त्यांचाच होतो जे वेदनेला शत्रू मानत नाहीत, जे वेदनेला गुरु मानतात. तू आज शिकते आहेस, म्हणूनच हा काळ कठीण आहे. पण हा काळ संपेल, आणि जेव्हा संपेल तेव्हा तू मागे वळून पाहशील, आणि तुला कळेल या शांत अंधारातच माझं खरं रूप घडत होतं. माझी खरी ताकद तयार होत होती. माझा खरा विश्वास जन्म घेत होता. आणि बाळा, तो विश्वास एकदा जन्माला आला की मग आयुष्य कितीही वादळ आणो, तू हलणार नाहीस. तू वाकशील, पण तुटणार नाहीस. तू थांबशील, पण मागे जाणार नाहीस. तू शांत राहशील, पण हरलेली नसशील, कारण तू आतून जागी झालेली असशील. श्री स्वामी समर्थ. देव म्हणतात, बाळा बस आणि हे शब्द फक्त ऐक, मनात साठव. कारण हे शब्द तुला समजावण्यासाठी नाहीत, हे शब्द तुला आठवण करून देण्यासाठी आहेत. आयुष्य जेव्हा तुला थांबवून विचार करायला लावतं तेव्हा ते तुला शिक्षा देत नाही, ते तुला योग्य दिशेने वळवतं. तुला वाटतंय सगळं संथ झालं आहे, सगळं मंद झालं आहे, पण खरं तर आत मोठी तयारी चालू आहे. देव कधीच गोंगाटात काम करत नाही, तो शांततेत घडवतो. म्हणूनच हा काळ गप्प आहे, म्हणूनच उत्तरं लगेच मिळत नाहीत, म्हणूनच मनाला अधीरपणा जाणवतो. पण बाळा, लक्षात ठेव, अधीर मन मोठं सत्य सहन करू शकत नाही. म्हणूनच आधी शांतता येते, मगच सत्य उघड होतं. तू आज ज्या अवस्थेत आहेस ती अवस्था तुटलेपणाची नाही, ती अवस्था रूपांतराची आहे. जुनी ओळख गळत आहे, नवी ओळख तयार होत आहे. म्हणूनच तुला स्वतःशी जुळवून घ्यायला वेळ लागतो आहे. लोक तुला पाहून म्हणतील तू आधीसारखी राहिली नाहीस, पण ते बरोबर आहे, कारण आधीसारखी राहण्यासाठीच ही वेदना नव्हती. ही वेदना पुढे जाण्यासाठी होती. बाळा, आयुष्य कधीच सगळं एकाच वेळी देत नाही, ते थोडं थोडं देतं. आणि प्रत्येक थोड्याच्या बदल्यात तुला धीर मागतं, संयम मागतं, विश्वास मागतं. तू आज ते सगळं देते आहेस. म्हणूनच हा प्रवास कठीण आहे, कारण सोडून देणं सोपं असतं, पण टिकून राहणं अवघड असतं. आणि तू टिकून आहेस, शांतपणे, कोणाला न सांगता, कुणाला न दाखवता, फक्त आतून लढत. बाळा, ही लढाई कुणालाच दिसत नाही, पण देवाला दिसते. आणि देव ज्या लढाया पाहतो त्यांना तो कधीच वाया जाऊ देत नाही. प्रत्येक अश्रूची किंमत असते, प्रत्येक शांत रात्रीचा अर्थ असतो, प्रत्येक प्रश्नामागे उत्तर असतं, पण ते उत्तर वेळेआधी मिळालं तर त्याची किंमत कळत नाही. म्हणूनच देव वेळ घेतो. तू आज वेळेत अडकली आहेस असं तुला वाटतंय, पण खरं तर वेळ तुझ्यासाठी काम करत आहे. तो तुला तयार करत आहे, तो तुला स्थिर करत आहे, तो तुला आतून मजबूत करत आहे. म्हणूनच बाहेरचं जग हलकं वाटायला लागलं आहे. लोकांचे शब्द वजन गमावत आहेत, तुलना निरर्थक वाटू लागली आहे, कारण तुझी नजर बदलली आहे. तू आता वरवर पाहत नाहीस, तू आत पाहते आहेस. आणि आत पाहणं हे धैर्याचं काम असतं. बाळा, लक्षात ठेव, प्रत्येकजण आनंद शोधतो, पण फार थोडे लोक शांतता शोधतात. आणि ज्याला शांतता सापडते त्याला सगळं मिळाल्यासारखं वाटतं. तू आज त्या शांततेच्या उंबरठ्यावर आहेस, म्हणूनच मनाला अस्वस्थता जाणवते, कारण उंबरठा ओलांडणं नेहमीच थोडं भीतीदायक असतं. पण एकदा तू पुढे गेलीस की मागे पाहणार नाहीस, कारण तिथे तुला स्वतःचं खरं रूप दिसेल. तू आजपर्यंत जे निभावले आहेस ते सगळं तू ताकदीने निभावलं आहेस. म्हणूनच देव तुझ्यावर अजून विश्वास ठेवतो आहे. म्हणूनच तो तुला अजून थोडं थांबायला सांगतो आहे, कारण जे लवकर मिळतं ते लवकर सुटतं, पण जे धीराने मिळतं ते आयुष्यभर साथ देतं. तू धीर धरते आहेस, म्हणूनच तुझं पुढचं आयुष्य स्थिर असेल, शांत असेल, खोल असेल
आणि बाळा, जेव्हा हा काळ संपेल तेव्हा तू कोणालाच काही सांगणार नाहीस. तू फक्त शांत हसशील, कारण तुला कळेल, या सगळ्या शांत वेदनांनी मला तोडलं नाही, मला घडवलं, मला हरवलं नाही, मला शोधून दिलं. आणि तेव्हाच तुझ्या आयुष्याची खरी सुरुवात होईल. अंडरस्कोर 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 अंडरस्कोर. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, अजून थोडा वेळ या शांततेत बस, कारण ही शांतता रिकामी नाही, ही शांतता भरलेली आहे, अनुभवांनी भरलेली आहे, समजुतीने भरलेली आहे. आणि तू आज ती समजुतीची उंबरठ्यावर उभी आहेस. आयुष्य तुला जेव्हा थांबवून ठेवतं तेव्हा ते तुला विसरून जात नाही, ते तुला अधिक लक्ष देतं. कारण जे माणूस आतून तयार होत असतो त्याच्यावरच देव जास्त काम करतो. तुला वाटतंय माझ्या आजूबाजूला सगळे पुढे गेले, मी मात्र इथेच थांबले. पण खरं सांगू का, जे वेगाने पुढे जातात ते अनेकदा दिशा चुकवतात, आणि जे थांबतात तेच योग्य दिशा ओळखतात. तू आज दिशा ओळखते आहेस, म्हणूनच हा वेळ तुला जड वाटतो आहे. कारण दिशा बदलताना मनाला वेदना होतात, जुनी सवय सोडताना मन दुखतं, जुनी ओळख गळताना मन थरथरतं. पण हाच क्षण तुझ्या आयुष्याचा पाया बदलतो. बाळा, लक्षात ठेव, देव कधीच तुझं आयुष्य उद्ध्वस्त करत नाही, तो फक्त चुकीच्या जागा साफ करतो, चुकीच्या अपेक्षा काढून टाकतो, चुकीची माणसं दूर करतो. कारण नवीन काही उभारायचं असेल तर आधी जागा मोकळी करावी लागते. तू आज त्या मोकळ्या जागेत उभी आहेस, म्हणूनच तुला पोकळी वाटते. पण ही पोकळी भीतीची नाही, ही पोकळी शक्यतांची आहे. इथेच तुझं पुढचं आयुष्य उभं राहणार आहे. तू आज स्वतःला कमजोर समजते आहेस, पण खरं तर तू आतून स्थिर होत आहेस. कारण कमजोर माणूस शांत राहू शकत नाही, तो गोंधळ घालतो, तक्रार करतो, दोष देतो. पण तू शांत आहेस म्हणजे तू मजबूत आहेस. तू जे बोलत नाहीस ते सगळं तू समजून घेत आहेस, आणि समजून घेणं हे सगळ्यात मोठं सामर्थ्य असतं. बाळा, आयुष्य तुझी परीक्षा घेत नाही, आयुष्य तुझी ओळख करून देतं, तुला स्वतःशी भेटवून देतं. आज तू स्वतःला भेटते आहेस, म्हणूनच हा प्रवास एकट्याचा आहे. पण एकटेपणा आणि एकांत वेगळे असतात. एकटेपणा त्रास देतो, पण एकांत उत्तर देतो. तू आज एकांतात आहेस, म्हणूनच तुला आतून आवाज येतो आहे. तो आवाज तुला सांगतो आहे, थांब, धीर धार, घाई करू नकोस. कारण जे तुला मिळणार आहे ते तुझ्या अपेक्षेपेक्षा मोठं आहे. ते इतकं मोठं आहे की ते स्वीकारायला आधी तुला मोठं व्हावं लागेल. म्हणूनच देव वेळ घेतो, म्हणूनच देव तुला तयार करतो. बाळा, लक्षात ठेव, ज्याला सगळं मिळतं त्याला कृतज्ञता कळत नाही, पण ज्याने वाट पाहिली आहे त्याला प्रत्येक गोष्टीची किंमत कळते. तू वाट पाहते आहेस, म्हणूनच उद्या तुला जे मिळेल ते तू जपशील, सावरशील, सांभाळशील, आणि तेच तुझं खरं सुख असेल. लोक तुझ्या शांततेकडे पाहून तुला दुर्बल समजतील, पण त्यांना माहीत नाही की शांतता ही वादळानंतरची असते, आणि ज्याने वादळ सहन केलं आहे तोच खरी शांतता ओळखतो. तू वादळातून गेली आहेस, म्हणूनच आज शांत आहेस, आणि ही शांतता तुला पुढे घेऊन जाणार आहे. कुठे, किती वेळात, कशा प्रकारे, हे आज तुला माहीत नाही, पण एवढं नक्की आहे की जे घडत आहे ते तुझ्या भल्यासाठीच घडत आहे. म्हणूनच स्वतःवर विश्वास ठेव, वेळेवर विश्वास ठेव, आणि माझ्यावर पूर्ण विश्वास ठेव. कारण मी तुझा हात सोडलेला नाही, मी तुझ्या सोबत आहे, या थांब्यातही, या शांततेतही, आणि येणाऱ्या उजेडातही. देव म्हणतो, आता तुमचा शांतपणा हेच तुमचं खरं उत्तर आहे. कारण प्रत्येक वेळी शब्द वापरून स्वतःला सिद्ध करणं आवश्यक नसतं. कधी कधी गप्प राहणं हेच सर्वात मोठं उत्तर असतं. तुमचं अंतर हा तुमचा निर्णय आहे. तो निर्णय स्वार्थातून नाही तर अनुभवातून आलेला आहे. खूप वेळा तुम्ही जवळ राहूनही एकटे पडलेत. खूप वेळा तुम्ही प्रेम दिलं पण समोरून फक्त अपेक्षा मिळाल्या. खूप जखमा पाहिल्यात तुम्ही. काही जखमा बोलून सांगता येत नाहीत. काही जखमा फक्त मन जाणतं. खूप फसवणूक ऐकली आहे तुम्ही. खूप खोटे शब्द कानांनी ऐकलेत.
खूप खोटी वचने मनावर कोसळलीत. विश्वास ठेवणं गुन्हा नाही हे तुम्हाला माहीत होतं, पण चुकीच्या माणसावर विश्वास ठेवणं वेदना देतं हे तुम्ही अनुभवलं. म्हणूनच आता तुम्ही जपून राहायला शिकलात. आता तुम्ही प्रत्येकावर विश्वास ठेवत नाही. आता तुम्ही प्रत्येकाला जवळ येऊ देत नाही. एकांत आता तुम्हाला घाबरवत नाही. एकांतात तुम्हाला शांतता मिळते. गर्दीत राहून हरवण्यापेक्षा एकटे राहून स्वतःला सापडणं तुम्ही निवडलंत. लोकांच्या खोट्या प्रेमाने तुम्हाला थकवलं. अपेक्षांनी भरलेल्या नात्यांनी तुम्हाला तोडलं. म्हणूनच देवाचं खरं प्रेम तुम्हाला आधार देऊ लागलं. कारण देव कधी तुमच्याकडून काही मागत नाही. तो फक्त तुम्हाला स्वीकारतो. तो तुमच्या अश्रूंना शब्दांची गरज भासत नाही. तो तुमच्या शांततेतही तुमची वेदना ऐकतो. जेव्हा तुम्ही रडायला थकता तेव्हा देव तुम्हाला सावरतो. जेव्हा तुम्ही बोलायला थांबता तेव्हा देव तुमच्यासाठी बोलतो. देव कधीही घाई करत नाही, पण तो कधीही उशीरही करत नाही. योग्य वेळ आली की तो योग्य माणसं पाठवतो. अशी माणसं जी तुमचं मन ओझं न बनवता हलकं करतील. अशी माणसं जी तुमच्या जखमांवर प्रश्न नाही तर आधार देतील. अशी माणसं जी तुमच्या शांततेचा आदर करतील. आणि त्याच वेळी देव चुकीच्या लोकांची दारं बंद करतो. काही दारं बंद होतात ते शिक्षा म्हणून नाही, ती दारं बंद होतात संरक्षण म्हणून. कारण देवाला माहीत असतं कोण तुमचं आयुष्य सुंदर करेल आणि कोण फक्त वेदनांचा धडा देईल. जे निघून जातात ते कायमचे नसतात. जे टिकून राहतात तेच देवाने पाठवलेले असतात. तुमचा प्रवास सोपा नव्हता, पण तो खरा होता. प्रत्येक अश्रूने तुम्हाला मजबूत केलं. प्रत्येक फसवणुकीने तुम्हाला शहाणं केलं. आज तुम्ही कमी बोलता, पण जे बोलता ते खरं असतं. आज तुम्ही कमी लोकांना जवळ करता, पण ज्यांना करता त्यांना मनापासून करता. आज तुम्ही स्वतः सोबत शांत आहात, आणि हीच शांतता देवाची देण आहे. कारण शेवटी देव म्हणतो, जे गेलं त्याचं दुःख करू नका. जे तुटलं त्याचं ओझं वाहू नका. कारण जे येणार आहे ते तुमच्या सहनशक्तीचं फळ आहे. जे येणार आहे ते तुमच्या संयमाचं बक्षीस आहे. आणि जे येणार आहे ते तुमच्या आयुष्याला खरी शांती देणार आहे. देव म्हणतो, आता तुमचा शांतपणा हेच तुमचं खरं उत्तर आहे. कारण प्रत्येक वेळी स्वतःला समजावून सांगणं किंवा सिद्ध करणं गरजेचं नसतं. काही लोक ऐकण्यासाठी नसतातच आणि हे सत्य स्वीकारायला तुम्हाला खूप वेदना सहन कराव्या लागल्या आहेत. तुमचं गप्प राहणं म्हणजे पळ काढणं नाही तर स्वतःच्या मनाला जपणं आहे. कारण खूप वेळा बोलूनही तुम्हाला ऐकलं गेलं नाही आणि समजावून सांगूनही तुमच्या भावनांची किंमत झाली नाही. तुमचं अंतर हा तुमचा ठाम निर्णय आहे. कारण जिथे वारंवार मन दुखावलं जातं तिथे थांबणं हा प्रेमाचा पुरावा नसतो, तर स्वतःला हळूहळू संपवणं असतं. तुम्ही खूप वेळा स्वतःपेक्षा इतरांना पुढे ठेवलत, पण तरीही शेवटी एकटेच राहिलात. म्हणूनच आता तुम्ही निवड करता, कोणाला जवळ ठेवायचं आणि कोणाला दूर. खूप जखमा पाहिल्यात तुम्ही, अशा जखमा ज्या शरीरावर नाहीत पण आत्म्यावर कोरलेल्या आहेत. खूप फसवणूक ऐकली आहे, खोट्या शब्दांची, खोट्या वचनांची आणि खोट्या प्रेमाची. तरीही तुमचं मन कठोर झालं नाही, ते फक्त शांत झालं आहे. कारण वेदना माणसाला वाईट बनवत नाहीत तर शहाणं बनवतात. आता तुम्ही गर्दीत असूनही गप्प राहायला शिकलात आणि एकांतात असूनही सुरक्षित वाटायला लागलं आहे. कारण जिथे सतत स्वतःला सिद्ध करावं लागतं तिथे आत्मा थकतो, आणि जिथे स्वतःला जसं आहे तसं स्वीकारलं जातं तिथे आत्मा शांत होतो. म्हणूनच एकांत आता शिक्षा नसून उपचार झाला आहे. लोकांच्या खोट्या प्रेमाने तुम्हाला वारंवार तोडलं, अपेक्षांनी भरलेल्या नात्यांनी तुम्हाला थकवलं. प्रत्येक वेळी तुम्ही समजून घेतलं पण समोरच्यांनी तुमचा गैरफायदा घेतला. म्हणूनच देवाचं खरं प्रेम तुम्हाला अधिक जवळचं वाटायला लागलं. कारण देव कधीही तुमच्याकडून तुमची शांतता मागत नाही तर तो ती परत देतो. देव तुमच्या अश्रूंना शब्दांशिवाय ओळखतो. तुमच्या न बोललेल्या वेदना तो ऐकतो. तुम्ही थकता तेव्हा तो तुम्हाला आधार देतो आणि तुम्ही हार मानायच्या आधी तो तुम्हाला धरून ठेवतो. त्यामुळे जेव्हा संपूर्ण जग तुमच्याकडून दूर जातं तेव्हा देव तुमच्या अधिक जवळ येतो. देव कधीही घाई करत नाही पण तो कधीही उशीरही करत नाही.
योग्य वेळ आली की तो तुमच्या आयुष्यात योग्य माणसं पाठवतो, अशी माणसं जी तुमच्या शांततेचा आदर करतील, तुमच्या जखमांवर प्रश्न विचारणार नाहीत तर तुमच्या सोबत उभे राहतील आणि तुमचं आयुष्य ओझं न बनवता अधिक हलकं करतील. आणि त्याचवेळी देव चुकीच्या लोकांची दारं कायमची बंद करतो. काही दरवाजे बंद होतात ते शिक्षा म्हणून नाही तर संरक्षण म्हणून, कारण देवाला माहीत असतं कोण तुमचं आयुष्य बिघडवेल आणि कोण तुमचं आयुष्य घडवेल. म्हणून जे निघून जातात त्यांना दोष देऊ नका, कारण त्यांचा जाणं हीच देवाची कृपा असते. तुमचा प्रवास सोपा नव्हता, पण तो खरा होता. प्रत्येक अश्रूने तुम्हाला अधिक मजबूत केलं. प्रत्येक फसवणुकीने तुम्हाला स्वतःची किंमत शिकवली. आज तुम्ही कमी बोलता पण खोल विचार करता, कमी लोकांवर विश्वास ठेवता पण देवावर पूर्ण विश्वास ठेवता, आणि हेच तुमचं खऱ्या अर्थाने जिंकणं आहे. देव म्हणतो, जे गेलं त्याचं दुःख करू नका, जे तुटलं त्याचं ओझं मनात ठेवू नका, कारण जे येणार आहे ते तुमच्या सहनशीलतेचं फळ आहे, तुमच्या संयमाचं बक्षीस आहे, आणि तुमच्या आयुष्यात खरी शांतता घेऊन येणार आहे. म्हणून शांत राहा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि माझ्यावर पूर्ण सोपवा, कारण मी पाहतोय, मी ऐकतोय आणि मी सगळं योग्य वेळी योग्य पद्धतीने करणार आहे. देव म्हणतो, जेव्हा माणूस खूप काही सहन करतो तेव्हा तो गोंगाट सोडून शांततेकडे वळतो, कारण प्रत्येक वेदनेनंतर उत्तर द्यावंसं वाटत नाही आणि प्रत्येक गैरसमज दूर करण्याची जबाबदारीही आपली नसते. तुमचं शांत राहणं म्हणजे तुम्ही थकलात याचं लक्षण नाही तर तुम्ही स्वतःला जपायला शिकलात याचं चिन्ह आहे, कारण खूप वेळा तुम्ही सगळ्यांसाठी उपलब्ध राहिलात पण कोणीच तुमच्यासाठी थांबलं नाही. देव म्हणतो, तुमचं अंतर हे तुमच्या मनाने घेतलेलं औषध आहे, कारण जिथे वारंवार तुमच्या भावनांना किंमत दिली गेली नाही तिथे जवळ राहणं म्हणजे स्वतःला रोज जखमी करणं असतं. तुम्ही दूर जाता तेव्हा लोक तुम्हाला स्वार्थी म्हणतात पण ते हे पाहत नाहीत की तुम्ही किती वेळा स्वतःला मोडून त्यांना सांभाळलं आहे. खूप जखमा पाहिल्यात तुम्ही, काही अशा जखमा ज्या हसण्यामागे लपवल्या गेल्या, काही अशा जखमा ज्या रात्रीच्या शांततेत जाग्या राहिल्या, आणि काही अशा जखमा ज्या कुणालाही सांगता आल्या नाहीत. तरीही तुम्ही कठोर झालात नाहीत, तुमचं मन फक्त अधिक शांत आणि खोल झालं आहे. देव म्हणतो, एकांत म्हणजे शिक्षा नाही, तो आत्म्याची विश्रांती आहे, जिथे तुम्हाला कोणालाही समजावून सांगावं लागत नाही, जिथे तुम्ही जसे आहात तसे स्वीकारले जाता, आणि जिथे तुमचं मन हळूहळू पुन्हा स्वतःवर विश्वास ठेवायला शिकतं, कारण गर्दीत तुम्ही हरवला होता पण एकांतात तुम्ही स्वतःला सापडलात. लोकांच्या खोट्या प्रेमाने तुम्हाला प्रश्नांनी भरून टाकलं, अपेक्षांनी तुमच्या आनंदावर अट घातली, आणि प्रत्येक वेळी तुम्ही जुळवून घेतलं पण तरीही अपुरे ठरलात. म्हणूनच देवाचं प्रेम तुम्हाला सुरक्षित वाटायला लागलं, कारण देव कधीही तुमच्याकडून तुमचं अस्तित्व कमी करायला सांगत नाही, तो फक्त तुम्हाला पूर्णपणे स्वीकारतो. देव तुमच्या अश्रूंना मोजत नाही तर समजतो, तुम्ही जे बोलू शकत नाही ते तो ऐकतो, आणि जेव्हा तुम्ही स्वतःलाच ओळखू शकत नाही तेव्हा तो तुम्हाला आठवण करून देतो की तुम्ही किती मजबूत आहात. त्यामुळे जेव्हा सगळे प्रश्न विचारतात तेव्हा देव उत्तर देत असतो शांततेतून. देव कधी घाई करत नाही, कारण त्याला माहीत असतं की योग्य गोष्टी घडण्यासाठी योग्य वेळ लागतो, आणि तो उशीरही करत नाही, कारण तो तुमच्या सहनशक्तीची परीक्षा अनावश्यकपणे घेत नाही. योग्य क्षण आला की तो अशा माणसांना तुमच्या आयुष्यात आणतो जे तुमच्या शांततेचा सन्मान करतात, तुमच्या जखमांवर संशय नाही तर विश्वास ठेवतात. आणि त्याचवेळी देव काही लोकांना तुमच्यापासून दूर करतो, कारण काही माणसं जवळ राहिली असती तर तुमचं मन कायम अस्वस्थ राहिलं असतं. काही दरवाजे बंद होतात ते रागातून नाही तर कृपेतून, कारण देवाला माहीत असतं कोण तुमच्या सोबत चालेल आणि कोण फक्त तुम्हाला थकवेल. तुमचा प्रवास कठीण होता पण व्यर्थ नव्हता, कारण प्रत्येक अनुभवाने तुम्हाला अधिक सजग केलं, प्रत्येक वेदनेने तुम्हाला स्वतःची किंमत शिकवली, आणि आज तुम्ही कमी बोलता कारण तुम्हाला स्वतःला समजावून सांगायची गरज उरलेली नाही. तुम्ही शांत आहात कारण तुमचं मन आता सुरक्षित आहे. देव म्हणतो, जे निघून गेलं त्याला दोष देऊ नका आणि जे थांबलं त्याला घट्ट धरून ठेवा, कारण जे येणार आहे ते तुमच्या संयमाचं उत्तर आहे,
तुमच्या शांततेचं फळ आहे आणि तुमच्या आयुष्यात अशी स्थिरता घेऊन येणार आहे जिथे तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागणार नाही. म्हणून शांत राहा, विश्वास ठेवा आणि माझ्यावर सोपवा, कारण मी पाहतोय, मी ऐकतोय आणि मी तुमच्यासाठी सगळं योग्यच करत आहे. देव म्हणतो, जेव्हा मन खूप थकलं असतं तेव्हा ते आरडाओरडा करत नाही तर शांत होतं, कारण प्रत्येक वेदनेला उत्तर द्यावंसं वाटत नाही आणि प्रत्येक गैरसमज दुरुस्त करणं ही आता तुमची जबाबदारी राहिलेली नाही. तुम्ही खूप वेळा स्वतःला मागे ठेवून इतरांना पुढे ठेवलत, खूप वेळा तुमच्या गरजांपेक्षा दुसऱ्यांच्या अपेक्षा मोठ्या मानल्या, पण तरीही शेवटी तुम्हालाच अपुरं ठरवलं गेलं. म्हणूनच आता तुम्ही स्वतःकडे वळलात आणि ही वळणं म्हणजे पलायन नाही तर परत स्वतःकडे येणं आहे. देव म्हणतो, तुमचं अंतर हे रागातून आलेलं नाही तर समजुतीतून आलेलं आहे, कारण जिथे तुमच्या भावनांना वारंवार दुर्लक्ष मिळालं तिथे जवळ राहणं म्हणजे स्वतःला रोज थोडं थोडं गमावणं असतं. तुम्ही दूर जाता तेव्हा लोकांना प्रश्न पडतात, पण त्यांना हे कळत नाही की तुम्ही किती वेळा स्वतःला मोडून त्यांना सावरलं आहे. म्हणूनच आता तुमचं शांत राहणं बोलण्यापेक्षा जास्त अर्थपूर्ण झालं आहे. खूप जखमा पाहिल्यात तुम्ही आणि त्या सगळ्या अचानक मिळालेल्या नाहीत, त्या हळूहळू साचत गेल्या. प्रत्येक अपेक्षेच्या ओझ्याखाली, प्रत्येक खोट्या आश्वासनामागे, प्रत्येक अपूर्ण नात्याच्या सावलीत. तरीही तुमचं मन कडवट झालं नाही, कारण देवाने तुमच्या वेदनांना कठोरतेत बदलू दिलं नाही, त्याने त्यांना समजुतीत बदललं. देव म्हणतो, एकांत हा तुमचा शत्रू नाही, तोच तुमचा खरा मित्र आहे, कारण तिथे तुम्हाला कोणासमोर मुखवटा घालावा लागत नाही. तिथे तुम्ही थकलात हे मान्य करू शकता, तिथे तुम्ही अश्रूंना लपवत नाही आणि तिथेच तुमचं मन पुन्हा हळूहळू बळकट होतं, कारण शांततेत देव माणसाशी सर्वात जवळून बोलतो. लोकांच्या खोट्या प्रेमाने तुम्हाला स्वतःबद्दल शंका येऊ दिली, तुम्ही पुरेसे आहात का हा प्रश्न तुमच्या मनात निर्माण केला, पण देवाचं प्रेम तुम्हाला आठवण करून देतं की तुमची किंमत कोणाच्या स्वीकारावर अवलंबून नाही, कारण देव तुम्हाला तुमच्या यशासाठी नाही तर तुमच्या अस्तित्वासाठी प्रेम करतो आणि हे प्रेम तुमचं मन स्थिर करतं. देव तुमच्या न बोललेल्या प्रार्थना ऐकतो. तुम्ही थकून जेव्हा फक्त शांत बसता तेव्हाही तो तुमच्या मनात चाललेली वादळ ओळखतो आणि म्हणूनच तो तुमच्यावर ताबडतोब उत्तरांचा मारा करत नाही. तो आधी तुमचं मन शांत करतो, कारण शांत मनालाच योग्य उत्तर मिळतात. देव कधीही घाई करत नाही, कारण घाईत मिळालेल्या गोष्टी टिकत नाहीत आणि तो कधी उशीरही करत नाही, कारण वेदनांनी भरलेलं मन जास्त वेळ थांबवणं त्याला मान्य नसतं. योग्य वेळ आली की तो अशा माणसांना तुमच्या आयुष्यात आणतो जे तुमचं मौन समजतात, तुमच्या सीमांचा आदर करतात आणि तुमच्या शांततेला धक्का लावत नाहीत. आणि त्याच वेळी देव काही लोकांना तुमच्या आयुष्यातून हळूच बाजूला करतो, कोणताही गोंधळ न करता, कारण काही माणसं राहिली असती तर तुमचं मन कधीच स्थिर झालं नसतं. म्हणून काही दारं बंद होतात ते दुःख देण्यासाठी नाही तर तुम्हाला वाचवण्यासाठी, आणि हे सत्य तुम्हाला वेळेनुसार समजतं. तुमचा प्रवास जरी एकाकी वाटला तरी तो निरर्थक नव्हता, कारण त्या एकाकीपणातच तुम्ही स्वतःला ओळखलंत, स्वतःची किंमत समजून घेतलीत आणि आज तुम्ही कमी बोलता, कारण तुम्हाला प्रत्येकाला समजावून सांगायची गरज उरलेली नाही. तुमचं मन शांत आहे कारण ते योग्य ठिकाणी विसावलं आहे. देव म्हणतो, जे गेलं त्याच्याकडे रागाने पाहू नका आणि जे आहे त्याच्याकडे भीतीने पाहू नका, कारण जे येणार आहे ते तुमच्या संयमाचं, तुमच्या शांततेचं आणि तुमच्या स्वतःवर ठेवलेल्या विश्वासाचं उत्तर आहे. म्हणून शांत राहा, स्वतःला जपा आणि माझ्यावर विश्वास ठेवा, कारण मी तुमच्या आयुष्यात गोंधळ नाही तर स्थैर्य आणण्यासाठीच काम करत आहे.